आपल्याला आनंदी दिसतोय. भरपूर स्पीड आहे आणि बरेच फायनल केलेले आहेत, पण अजून त्याची जशी म्हणावाशी चर्चा झाली नाही. बघूया आज कुठल्या गावचे. आधी पण आपण मुलाखत त्याच्या घेतले ते, पण पुन्हा एकदा त्याला चर्चेत आणायचे, कारण पळणारा बैल चर्चेत आला पाहिजे. मी काय बोलत असतो. पहिल्यांदा तुमचा परिचय आणि त्याचा परिचय सांगा. मी यादववाडी मसूर गाव आणि वासराचं नाव आहे रुद्रा. आता किती दाती झाला तो? आदतच आहे अजून. आदत आहे. मित्रांनो बघा, आदत म्हणजे मुलाखत पहिली घेतलेली, त्यानंतर एवढ्या दिवस आदत राहण्याचं कारण काय असेल हो? तर प्रेक्षकांना सांगा. कारण काय होतंय, काय काय वासरं आहेत ना लवकर दात लावतात. चांगली जोपासणी असल्यावर राहते चांगली आदत. कारण आता त्याकडे बघितलं तर वाटत नाही आदत आहे. हो, वाटत नाही मोठं झाले. आता किती आतापर्यंत गुलाल केले ना? आज किती दिवसातून गुलाल झाला? आज झालं की आता मागच्या कामतीत एकदा राहिलेलो आता मागं 2-4 दिवसापूर्वी. आणि त्याच्या आधी सेमीला राहायची गाडी, थोडक्यात मार खायची. बैल पोरायचं नाही ना काय. पण आता बऱ्यापैकी पैरे व्हायला लागली. आता काय होते माहितीये का, आता सध्या पैऱ्याच्या अडचणीत, पण तुमचं पैरे बऱ्यापैकी होते. होते ती चांगलं होते ती पैर. काय होत असतील पैरे ती बी सांगा. काय बैल पळल्यावर पैर होणार की. मित्रांनो बघा, बैल जर तुमचा पळाला तर 100% पैर होत असते ती. पण तरी देखील जशी चर्चा पाहिजे तशी चर्चा होत नाही सर्वसामान्य बैलगाडा मालकांची. बैला देत नाही ती कोण. ह्यो आता बैल नाशिकवरून बैल बोलावला. इथं बैल मध्ये एक वायदी बेदी मागतितले. आपली बाहेरची एका शब्दावर माणसं आम्हाला बैल देतील लगेच. हो. आता ह्याच्या पाळण्याचं काय वैशिष्ट्य जाणवलंय? काय चांगलं पळतं खायनं वरून आता पळायला लागले पहिल्यापेक्षा जास्त. आता काय होते माहिती आहे का, आता बैल एखादा सांभाळायचं म्हणले खर्च तर भरपूर आहे, कारण खर्चाचीच बाजू आहे. कसं सांभाळ करता आता? सांभाळ चांगलाच असतोय. पण काय होते, अडचणी येते ते का, कारण पैसा भरपूर लागतोय. सोन्या हो, पैसा भरपूर लागतो. पैसा लय खर्च करायला इकडे. हो का, तेव्हा सुट्टी मेकर आहे. मित्रांनो सुट्टी मेकर आहे, या इकडे. आता सुट्टी मेकर पण महत्वाचा रोल आहे, कारण सुट्टी मेकर जर सुट्टी नीट झाली तर पुढं गाडी लागणार आहे, आणि लागली तर नंबर येणार आहे. काय काय त्याचं वैशिष्ट्य जाणवते सुट्टीला असेल किंवा काय सांभाळ करणारा महत्वाचा आहे? सुट्टीला नीट उभा करतो, खालनं काढून देतो ड्रायव्हरलाही, त्यामुळं गॅस घेतो खालनं गेला की पुढच्या रानाला लय वाढतो. पुढच्या रानाला हातात ठेवावं लागतं, एवढं पळतो. आता गुलाल सोप्पा राहिलाय का? नाही राहिला. काय होतंय आता गुलाल घेण्यासाठी काय काय करायला लागत असेल ती सांग. कष्ट करायला लागते. बैल भेटून यायला लागते, चांगली भेटायला लागते ती. सगळे मग जुळून यायला लागते गुलाल घ्यायसाठी, तवा गुलाल होतोय. आता आज सगळ्या गोष्टी जुळल्या आणि आज फायनलचा गुलाल घेतला. आज जेवढ्या सगळ्या सकाळपासून तुमची टीम आली, बरंच कष्ट घेतलं आणि आज गुलाल. आज झाला बोला. आज सीमेला गाडी ड्रायव्हर पुढच्या तोंडात उभा राहिला एक म्हणजे राहिली गाडी. मग काय, ही ड्रायव्हर आमचं घरचं ड्रायव्हर आहे. मित्रांनो बघा, घरचं ड्रायव्हर आहे ते. आता जुन्या काळात पहिली घरचे ड्रायव्हर असायचे. आत्ताच्या ह्या युगात ना, या पिढीत आत्ताच्या ड्रायव्हर घरचं बघायला भेटत नाहीत. हो, तेवढं आहे बघायला भेटा. आता कोण कोणाला विचारत नाही. आज बैल पळला नाही तर मालक म्हणते ती ड्रायव्हर गाडी मार खाल्ली, त्यांची चूक दावत नाही. त्यामुळे कसं आहे, आपल्याला आपलं खोंड किती पळतंय, काय पळतंय ते आपल्याला माहित आहे, कसं पळतंय, कशावर पळतंय ते. आता बाहेरचा ड्रायव्हर बसवला तरी वासरू पळतंय, पण ते काढायला आलं पाहिजे, काय करायला आलं पाहिजे. शेवटी ते जजमेंट गावलं पाहिजे. मी हाणल्या त्याची गाडी, त्याला शिकवलाय मी पहिल्यापासून त्याची गाडी आणतो. घरचंच वासरू. आता ड्रायव्हरला माहित आहे की काय बैलामध्ये गुण असते ती किंवा काय असते ती, खाचा खोडा असते ती, सगळ्या गोष्टी. त्याचं काय वेगळं, पण आता बऱ्याच तुम्ही गाड्या आणल्या असतील, पण ह्याचं काय वेगळं पण जाणवलं? बैल एवढा शान आहे, इथं असा शिंग हलवल काय हलवल, पण हिथनं जर कासरा सोडला की बैल अजिबात काय करणार, शहाणा जाणार खाली, शहाणा सुट्टीला पण उभा राहतोय, काय नाही, काही सुद्धा अडचण नाही. बैल एक टाक पळतोय खाली. आता तळ द्यायला लागलाय चांगला, पहिला जरा उडी घालत नव्हता, आता तळाला पण जातोय, पुढच्या रानाला लय ओढतोय. वासराच का नाही, वासरू पळते. फक्त पहिरं आत्ता कोण आम्हाला भेटत नव्हतं, हे आत्ता नवीन जरा चर्चेत आले, त्यामुळे जरा पहिरं देते ती माणसं. आता त्या दिवशी संग्रामभर पळालो शिरावड्याच्या, तिथं कामतीला राहिली गाडी, ही दुसरं मैदान आज राहिलो इथं. वासरू पळते चांगलं, वासराच नाही. आता वासरू तुम्ही धरलेला आहे म्हणजे तुमचं हे काहीतरी
त्यात सहकार्य असेल वासर काय काय सहकार्य करता? आम्ही सगळे गावाली कुठूनच असतो. कुणीकडे गेलो तर सगळे एक संघ असतो. सगळे आम्ही म्हणजे घरातल्या घेतात असतो. आम्ही कुणीकडे पण गेलो तरी बैल एकाचा जरी गेला तरी आम्ही सगळे मागणं असतो. हा. हो, सगळे बैल एका जागीच असते आमची. कोणाचा पण बैल गेला तरी म्हणजे बोलवायला लागत नाही, कोणाला बिन बोलवता येतात सगळे. फोन करता येते सगळे येतात. आम्ही बैल सगळे पहिल्यापासून एकत्र आहे. बैलगाडी क्षेत्रात असं सगळ्यांनी एकत्र राहून जर केलं तर यश भेटतंय. 100% यश भेटतं. सगळ्यांनी जर एकत्र होऊन केलं तर काही घडू शकतं. आणि जर तुम्ही चौघांचे चारकडे तोंड असलं तर काहीच होऊ शकत नाही. सगळे गटून असेल तर काही घडू शकतं. त्यामुळे आम्ही सगळे एकत्रच असतो. बैल कोणाचाही असू दे, काय गाडी राहू दे ना राहू दे, पण आम्ही सगळे संघ त्या तिकडे संघ असतो. आता काय माहित आहे का, आता ही सगळ्या गोष्टी झाल्या पण ज्यावेळेस आपण कष्ट करतो बऱ्याच गोष्टीचं नियोजन असतं आधीच 8 दिवस की असं करायचं तसं करायचं या सगळ्या गोष्टी होत्यात आणि त्यानंतर ज्यावेळेस फायनलचा गुलाल भेटतो त्यावेळेस मालकाच्या काय भावना असतात की बाबा या गोष्टी आमच्या सक्सेस झाल्या आणि मनाला असं वाटलं. आम्ही तर म्हणजे कसं असतं, मालकाला वाटतंच ना, जेवढी एवढे दिवस आपण जे त्यात कष्ट घेतलेले असते त्या दिवशी गुलालात राहील त्यावेळी त्याचा आनंद वेगळाच असतो. म्हणजे ते सगळं भरून येते की बाबा मी आज गुलालात राहिलो, एवढे दिवस कष्ट केल्यावर करतो तरी त्याचं फळ मिळालं असं असते. ते आनंद वेगळाच असतो. गुलालाची 2 बोटं लागली तरी समाधान आहे. आमचं काय बक्षिसाकडे काय नसते. तिथे ₹1,00,000 बक्षीस असू नाही तर 10,000. आमच्याकडे रुपयाला काय आम्ही काही करत नाही. फक्त बैलाच्या अंगावर मालकाने गुलाल भेटला आम्हाला बस म्हणलं, आम्हाला काय समाधान आहे त्याचं. मित्रांनो आता हेच 2 शब्द बोलायचे ती काय वाटलं आज गुलाल झाल्यावर काय वाटलं 2 शब्दात सांगा. हॅलो. हा. म्हणजे माझी ह्या बैल आपण सांभाळल्यापासून हा. की आपल्याला एवढे दिवस कधी नाही आपण गुलाल ह्याच्या तू होतो, हा. पण आपल्या हे भागात येऊन हा. आपलं हे गुलाल असं मान्य झाला हा. आणि असं सज्ज हे गुलाल आपलाच पडलं म्हणून असं मला मान्य वाटतं. बघा मित्रांनो आनंद आहे त्यांना गुलालाचा. आता काय होतं माहिती आहे, आता पहिल्यांदा काय तुम्ही जॉब करता का काय करता? मी सिव्हिल इंजिनियर आहे. घरांची कामं वगैरे करतो. ही सगळी माझे मित्रच आहेत. आमच्या सोबत कामाला सगळ्या ठिकाणी असतात. सगळ्या साईड वरती आपल्याला कामाला येतात. ते आपल्या कामाकडे असतात. वासरू आपल्या नावावरतीच पळतं. आणि महत्वाचं म्हणजे वासराबद्दल बोलायचं, वासरू एकदा खालून सुट्टी चांगली झाली प्रॉपर तर पुढच्या रानाला वासरू बैलापेक्षा वाढ पळते. ही महत्वाचं आहे. आणि आतापर्यंत असंच झाले की ज्यावेळेस वासराला बैल पुरलाय तेव्हा वासरू गुलालात राहिले का तर राहिले. ही महत्वाचं आहे. आणि वासरू पळतय पण पैर होईना झाली. पैर न होण्याचं कारण माणसांना वायदी पाहिजे. आता ही म्हणजे गरिबीतनंच सगळं ह्यांचं चाललेलं आहे. तर माणसाने जरा सहकार्य करून पैर वगैरे प्रॉपर मध्ये करून द्यावं एवढीच फक्त इच्छा आहे. आणि वासरू 100% पळणार का तर पळणार तुमच्या बैलावर. तुम्ही फक्त पैरा चांगला झाला पाहिजे. आता आजचा पैरा जो झालाय तो नाशिकचा पैरा झालाय तर गाडी 100% आज गुलालात राहिली. परवा दिवशी मौजे कामती या ठिकाणी मैदान झालं. आमच्या गावचं मैदान होतं. त्यावेळेला आम्ही चांगला बैल टाकला. चांगला बैल टाकून सुद्धा गाडी त्यावेळेला क्वार्टर फायनलला राहिली. म्हणजे असं होतंय. म्हणजे शेवट नशिबाचा नशिबाचा पण खेळ आहे. वासरू त्यावेळेस त्या बैलापेक्षा ज्यादा पहिले. आता ह्या झाल्या सगळ्या बैलगाडी क्षेत्रातल्या गोष्टी. पण ज्यावेळेस आता तुम्ही सांगितलं सिव्हिल इंजिनियर किंवा आज अनेक गोष्टी असतात बिझनेस करताय, ज्यावेळेस त्या गोष्टीत आणि ह्या बैलगाड्या क्षेत्रात मैदानात येतात त्यावेळेस काय वेगळं पण काय जाणवतं की बाबा त्या गोष्टी सगळ्या आता विचार असतात कामाचं असतील किंवा काय असतील, इथं आल्यावर कसं वाटतं? इथं आल्यावर सगळं बघा विसरून जातंय. आणि एक आवड आहे आपल्याला त्यामुळे आपण 100% वासरू आपल्याला आवडते. त्यामुळे आपण 100% वासराच्या प्रत्येक मैदानाला जातो. आणि वासरू आपण गेल्यानंतर काम करते का तर करतेच. आज गुलाल झाल्यावर काय वाटलं तुम्हाला की बाबा गुलाल झाल्यानंतर असं वाटलं की वासरानं नाव काढले आपलं, कुठेतरी काहीतरी आपलं ठेवले. जसा पायरा झालाय त्या पद्धतीनं वासरू आज पळाले. तर बघा माणूस कशासाठी येतो तर गुलालासाठी येत असतो आणि आपल्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या विसरून जातो. सुख दुःख सगळ्या गोष्टी विसरतो आणि इथं आल्यावर एन्जॉय करत असतो. आज गुलाल आणि आज आनंद आहे. काय सांगचाल 2 शब्द त्याच्याबद्दल? नाही आता बैल पळतोय मस्त, पण पायऱ्या वाचून थोडासा बॅक पिचला आहे. नाहीतर बैल एक नंबरातच आहे थोडक्यात. दुसरं काय सांगू शकत नाही. त्यांचा संघर्ष आपण बघतोय पहिल्यापासून. ते काय आपल्या जोडदाराचं म्हणजे आपल्या घरचं असल्याच आहे. फक्त त्याला बैल भेट नसल्यामुळं बैल बॅक पिचला आहे थोडासा म्हणताना, दुसरं काय नाही.
त्याला बैल भेटला की तो 100% गुलाल करणार का तर करणारच, दुसरं काय नाही. आता पहिरे तर होते, त्याला कॉन्टॅक्ट नंबरची गरज आहे का? मित्रांनो, पहिल्यांदा पण आपण त्याची मुलाखत घेतलेली आहे. कुणाला जर पायरा पाहिजे असेल तर 100% त्यांना कॉल करू शकता. आणि आपणही त्यांना शुभेच्छा करूया की जसा आज गुलाल झालाय तसाच कायम त्यांच्या दावणीला गुलाल मिळेल. धन्यवाद.